स्पाईन सर्जरी झालेली आहे. मणक्यांमध्ये इम्प्लांट्स म्हणजे स्क्रू रॉड्स टाकलेले आहेत. मग त्यात ते टाकल्यानंतर पेशंटला काही प्रश्न पडतात. जसे की, "साहेब, हे इम्प्लांट्स आयुष्यभर शरीरातच ठेवायचे असतात का? ते काढले तर काही धोका होईल का?" किंवा मग स्पायनल फ्युजन कधी आणि किती दिवसांमध्ये पूर्ण होते? समजा हे टाकलेले स्क्रू रॉड्स बरोबर जर टाकले नाही, तर स्पायनल फ्युजन चुकीचे होऊ शकते का? असे बरेचसे प्रश्न असतात. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण स्पायनल फ्युजनमध्ये वापरणारे इम्प्लांट्स आणि त्याचे तथ्य या सर्व गोष्टींबद्दल आपण आज डिटेलमध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. चला तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहूयात. नमस्कार, मी डॉक्टर गौरव चांबले, कन्सल्टंट न्यूरो एंडोस्कोपिक, स्पाईन सर्जन, छत्रपती संभाजीनगर. आपल्याला असलेल्या इम्प्लांटबद्दलच्या सर्व काही प्रश्नांची उत्तरं आपण आता जाणून घेऊयात. स्पायनल फ्युजन म्हणजे काय? स्पायनल फ्युजन म्हणजे दोन मणक्यांना, हे जे दोन मणके एकावर एक आहेत, त्या दोन मणक्यांना जे काही त्यांची मूवमेंट होते, नॉर्मल मोबिलिटी होती आहे, तर ही मोबिलिटी बंद होऊन ते दोन मणके एकमेकांना जोडून ठेवणे, त्याला आपण स्पायनल फ्युजन असे म्हणतो. ते करायची गरज का पडते? जेव्हा एखादा मणका पुढे सरकलेला असतो आणि तो सारखा हालत असतो, त्यांच्या हालण्याने पेशंटला इथे पाठीमागे जॉईंट्स असतात आणि त्यामुळे खूप जास्त वेदना होतात. तर अशा वेळेस हे दोन मणके आपण फ्यूज म्हणजे एकमेकांना जोडून टाकतो आणि हे जोडण्यासाठी जे क्लिप्स किंवा स्क्रू रॉड्स किंवा साधारण भाषेत स्क्रू रॉड्स जे म्हणतो आपण, त्याला आम्ही टायटॅनियम इम्प्लांट्स असं म्हणतो. तर ह्या इम्प्लांट्स आणि ह्या स्क्रू रॉड्सच्या मदतीने आपण हे स्पायनल फ्युजन शस्त्रक्रिया पार पाडतो. तर यामध्ये बोन ग्राफ्ट्स म्हणजे हाडांचे काही पीसेस त्या स्पाईनच्या इम्प्लांट्सच्या आजूबाजूला ठेवले जातात, जेणेकरून ही प्रोसेस फास्ट व्हावी. तर स्पायनल फ्युजन जितक्या लवकर होईल, तितक्या लवकर पेशंटचा पेन कमी होईल. तर सर्वात कॉमनली आम्हाला एक प्रश्न विचारला जातो, स्पायनल फ्युजन होण्यासाठी किती वेळ लागतो? काय कालावधी आहे? साधारण त्याची सुरुवात 4 ते 6 आठवड्यांमध्ये होते. 3 महिन्यांमध्ये ती फ्युजनची प्रोसेस, जिथे बोन एकाला एक जोडायला तयार व्हायला चालू होऊन जातात. त्यानंतर 6 ते 9 महिन्यांमध्ये ही प्रोसेस आणखी म्हणजे दुपटीच्या स्पीडनी वाढते आणि 12व्या महिन्यापर्यंत ती पूर्ण होते असं गृहीत धरलं जातं. फ्युजन लवकर किंवा उशिरा होण्यामध्ये कोणते घटक असतात? तर बेसिकली फ्युजन होण्यामध्ये सर्वात महत्त्वाचा घटक आहे पेशंट सिलेक्शन. कोणत्या पेशंटला फ्युजन करावे हे जर सर्जनला व्यवस्थित कळले तरच ते फ्युजन सर्जरी यशस्वी मानली जाते किंवा यशस्वी होते. त्यानंतर पेशंट फॅक्टर्स जसे की डायबिटीज, मल्टीव्हिटॅमिन डेफिशियन्सीज, थायरॉईड, त्यानंतर ओबेसिटी, ह्या सर्व गोष्टी देखील आपल्याला फ्युजनमध्ये हॅम्पर म्हणजे स्पायनल फ्युजनला थांबवू शकतात किंवा होण्यापासून डिले करू शकतात. काही वेळेस पेशंट पडतात किंवा झटका लागतो किंवा ते प्रॉपरली एक्सरसाइज फॉलो करत नाही, अशा पेशंट्समध्ये देखील स्पायनल फ्युजन व्हायला उशीर लागू शकतो. तर स्पायनल फ्युजन नंतर कोणत्या प्रिकॉशन्स आपण पाळणं गरजेचं आहे हे पण जाणून घेऊयात. सर्वप्रथम स्पायनल फ्युजन झाल्यानंतर प्रॉपर रेस्ट, काही कालावधी जसं 4 ते 6 आठवडे आपण रेस्ट घेतली पाहिजे, जेणेकरून ते इम्प्लांट्सवरचा लोड कमी झाला पाहिजे. सातत्याने नंतर रेग्युलर एक्सरसाइज चालू ठेवली पाहिजे, वजनाकडे लक्ष दिलं पाहिजे. त्यानंतर डायटरी हॅबिट्स मॉडिफाय केल्या पाहिजेत. बसायच्या पद्धती, खाली न वाकणे, न वजन उचलणे आणि सोफ्यावर वगैरे न बसणे, हे सर्व जर आपण केलं तर आपण आपल्या स्पायनल फ्युजन या शस्त्रक्रियेला सक्सेस करून दाखवू शकतो. व त्यासोबत काय करावे, जसे की फिजिओथेरपी जी शिकवलेली आहे ती रेग्युलर करावी, खाली रेग्युलरली वॉकिंग करावी. त्याच्यानंतर काही जे तुम्हाला सांगितलेले प्रिकॉशन्स आहेत ते तर फॉलो करायचेच आहेत. त्या व्यतिरिक्त मल्टीव्हिटॅमिन्स आणि अँटीऑक्सिडंट्स बऱ्यापैकी आपल्या आहारामध्ये समाविष्ट करून घ्यायचे आहे. हे सर्व केल्याने स्पायनल फ्युजनला डेफिनेटली मदत होते. तर आता जाणून घेऊयात इम्प्लांटबद्दलची सर्वात मोठी भीती. तर इम्प्लांट टाकल्यानंतर काढायची गरज पडते का? मणक्यातील इम्प्लांट शक्यतो काढायची गरज पडत नाही, ते तसेच राहतात. दुसरा प्रश्न, इम्प्लांट शरीरात गेल्यानंतर हलतो का? त्याचं उत्तर आहे नाही. इम्प्लांट हलत नाही. तो एकदा फ्युजनमध्ये गेल्यावर त्याचं हालचाल होणे अशक्य आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, साहेब, हा इम्प्लांट टोचतो का किंवा हा त्रास देतो का? याचे उत्तर आहे नाही. हे मेडिकल ग्रेड टायटॅनियम वापरून वापरलेले इम्प्लांट्स असतात. ते एकदा शरीरात गेले की ते कधीच टोचत नाहीत. तर एक गोष्ट जाणून घ्या, इम्प्लांटमध्ये टाकणे हा प्रॉब्लेम नाही, पण इम्प्लांट न होणे आणि स्पायनल फ्युजन न होणे
ही खरी समस्या आहे. तर फ्युजन फेल झाल्याची काय लक्षणे आहेत हे देखील आपण जाणून घेऊयात. आपल्याला उभे राहिल्यानंतर त्रास होणे, अत्यंत वेदना होणे, पायाला मुंग्या येणे किंवा कंबरदुखी वाढणे, एक्सरेमध्ये मणक्यात टाकलेले क्लिप्स हालचाल होणे, या सर्व गोष्टी जेव्हा बघतात त्यावेळेस आपण इम्प्लांट फेल्युअर असं देखील म्हणू शकतो. तर यावेळेस मग काय करायला हवे, तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने जर ते इम्प्लांट मायन्यूट प्रमाणात हलत असतील तर त्याला काही मेडिकेशन्स, इंजेक्टेबलचा सपोर्ट देणे आणि फिजिओथेरपी, रेस्ट घेऊन प्रॉपरली पुढे चालणे. परंतु काही कारणास्तव इम्प्लांट जास्त हलत असतील किंवा त्याचं पोझिशन चेंज जर झाली असेल तर मात्र इम्प्लांट अशा कंडिशनमध्ये काढून टाकावे लागतील किंवा मग बदलून घ्यावे लागतील. यामध्ये एक बोनस टिप म्हणजे आपलं वजन वाढू न देणे. फर्स्ट 3 महिन्यांमध्ये जर आपले वजन वाढलं नाही तर हे स्पायनल फ्युजन प्रोसेस होण्यासाठी लवकर होण्यासाठी मदत होते. तर स्पायनल फ्युजन ही शस्त्रक्रिया खूप कॉमनली करावी लागते पेशंट्सला आणि खूप लोकांमध्ये ती केलेली आढळून देखील येते. स्पायनल फ्युजनमध्ये मणक्याला मणका जुळला तर बरेचसे त्रास कमी होतात. त्यासाठी लागणारे इम्प्लांट टाकणे अत्यंत गरजेचे आहे आणि इम्प्लांटबद्दल न घाबरणे देखील तेवढेच गरजेचे आहे. शस्त्रक्रिया यशस्वी होण्यासाठी योग्य डॉक्टर आणि योग्य इम्प्लांटची निवड होणे अत्यंत गरजेचे आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.